जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते. आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. नाशिकमध्ये भेडसावणारा पाणी प्रश्न काही अंशी सुटू शकणार आहे, कारण नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झालेली आहे. जुलैच्या सुरुवातीपर्यंत नाशिक शहरामध्ये पावसानं हजेरी न लावल्यानं गंगापूर धरणाची पाण्याची पातळी 25%च राहिली होती. त्यामुळे नाशिककरांना पाण्याची मोठी समस्या येणाऱ्या काळात भेडसावणार असल्याची बाब लक्षात घेत नाशिक महानगरपालिकेनं बैठकीत दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या 2-3 दिवसापासून नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं गंगापूर धरण 58% तर दारणा वालदेवी 70 ते 90% भरल्यानं नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरूच आहे. पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई असतानाही पर्यटकांची मात्र मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळी गर्दी पाहायला मिळतेय. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता ग्रामीण पोलीस सतर्क असून विना मास्क फिरणाऱ्यांवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी थेट 144 कलम लागू करण्याचे आदेश दिलेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यामध्ये आपण नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या पर्यटनाच्या ठिकाणांच्या इथे कलम 144 लागू केलेला आहे. त्यामुळे मी सर्व लोकांना आवाहन करेन की आपण कृपया पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी करू नये. पुष्कळ आपण पाहतोय की बाबा गर्दीमुळे कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते त्या परिसरात वाढत आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाययोजना म्हणून आपण जी पर्यटनाची ठिकाणं आहेत तिथं हा कलम लागू केल्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी तिथे जाणं टाळावं. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग आपल्याला 750च्या आसपास कारवाया याच्या संदर्भाने झालेल्या, त्याच्यामध्ये विदाऊट मास्कच्या कारवाया, त्याचबरोबर जे कोरोनाचे संदर्भाने घालून दिलेली जी बंधनं आहेत ते न पाळणं, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणं, याच्या संदर्भाने आपण कारवाया केलेल्या आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी ज्या स्थापना आहेत त्या शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतर देखील तिथे लोकांची गर्दी असल्यामुळे तिथे आपण ही कारवाई केलेली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात कालबाह्य झालेली गुरुकुल शिक्षण पद्धत आजही धुळे जिल्ह्यात 14 वर्षापासून सुरू आहे. विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही या तत्वावर संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा आणि संस्कार केंद्राच्या माध्यमातून गुरुकुल पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त पाहूया या संस्थेवर आधारित हा स्पेशल रिपोर्ट. शिक्षण क्षेत्रामध्ये होत असलेले आमूलाग्र बदल आणि त्यातून विद्यार्थी आणि पालकांची होत असलेली लूट आपण कायमच पाहतोय. धुळे जिल्ह्यात मात्र गुरुकुल पद्धतीनं शिक्षण देणारी संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा आणि संस्कार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षण देण्याचं काम गेल्या 14 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. हरिभक्तपरायण गीतामूर्ती सुदर्शन महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था वडीभोकर गाव आणि गोंदूर या 2 गावांच्या मधोमध गोंदूर विमानतळ रस्त्यावर गेल्या 14 वर्षापासून विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही या तत्वावर ही संस्था सातत्यानं गुरुकुल पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करते. या संस्थेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील जवळपास 55हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वारकरी संप्रदायाचं आणि शैक्षणिक शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं. पहाटेपासून योगासनं, प्राणायाम झाल्यानंतर विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. दिवसभरात विद्यार्थी आपापली कामं स्वतःच्या हातानं करतात. गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेऊन ज्ञान संपन्न होत आहेत. या संस्थेला विविध सामाजिक तसंच विविध क्षेत्रातील लोकांकडून
सातत्यानं मदतीचा ओघ सुरू असतो. मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते. या ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा गोंदूर भोकर तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी अनेक विद्यार्थी वारकरी गुरुकुलाच्या मार्फत अध्ययन करत आहेत. मी या विद्यार्थ्यांच्या मार्फत एवढंच सांगून जाईल की आज या पाठशाळेतून असंख्य विद्यार्थी आज बाहेर पडलेले आहेत. ते विद्यार्थी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य करताना आज आपल्याला दिसत आहेत. गुरुकुल पद्धतीने जे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहोत ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फी नाही, शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं मानधन नाही. ज्या ठिकाणून आम्ही शिकून आलो ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, त्या संस्थेचं जे वैशिष्ट्य आहेत तीच वैशिष्ट्य आस्थागायत आम्ही या ठिकाणी पाडण्याचा तो संकल्प केलेला आहे. मी ज्या संस्थेत शिकलो त्याच संस्थेसाठी आज काम करतो. शिक्षकांनी दिलेला उपदेश भविष्य घडवण्यासाठी उपयोगी पडला आणि त्यातूनच राष्ट्रकार्यासाठी भविष्यात तयार हो अशी प्रतिक्रिया सचिन देवरे या विद्यार्थ्यांना व्यक्त केली. श्री गुरी सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. धुळे येथे कार्यरत असणारे 14 वर्षापासून ही संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा या शहरात शिक्षणासाठी आलेलो असतानाच या वारकरी शिक्षण संस्थेवर लक्ष गेलं आणि सहजरित्या माऊली ज्ञानोबरायांचं मंदिर दिसतं म्हणून मध्ये आलो आणि पाहतो तर काय, आदरणीय गुरुजींशी भेट झाली. कुंभारासारखा शिक्षक नाही रे जगात, वरून देवतो रे धपाटे खालून आधाराचा हात. आणि याच धपाट्यांनी शिकलो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मास कम्युनिकेशन ऑफ जर्नलिझम पूर्ण केलं आणि याच क्षेत्रामध्ये कथा कीर्तनाच्या माध्यमातून देशाला व्यसनापासून, तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कार्यरत करीत आहे. आणि या संस्थेमध्ये ज्या पद्धतीने मी घडलो त्याच पद्धतीने अजून दुसरे विद्यार्थी घडावेत म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. सहकार महर्षी पद्मश्री काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते या गुरुशिष्यांची पुण्यतिथी ओझर इथे साजरी करण्यात आली आहे. ओझर कॅनल बागायतदार संघ आणि ओझर महाविद्यालयात पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. निफाड तालुकाच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सहकार शिक्षण कृषी क्षेत्राला नवी संजीवनी देणारे निफाड तालुक्याचे भूमिपुत्र सहकार महर्षी काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते या गुरुशिष्यांची पुण्यतिथी ओझर येथील कॅनल बागायतदार संघ आणि ओझर महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ई वायुनंदन, मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते यावेळी उपस्थित होते. ओझर महाविद्यालयाच्या आवारात ई वायुनंदन यांच्या हस्ते औषधी वनस्पतींचं वृक्षारोपण करण्यात आलं. काकासाहेब आणि तात्यासाहेब या गुरुशिष्यांच्या परिश्रमातून निफाडसह नाशिक जिल्ह्यात सहकार शिक्षण क्षेत्राची मोठी प्रगती झाली. तंत्रज्ञानाच्या युगात यापुढे सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अजून बदल करून विकास साधावा. कृषी क्षेत्रामध्ये नवीन यंत्र आणि तंत्राचा वापर करून दर्जेदार आणि भरघोस उत्पादन वाढवावं असं आवाहन यावेळी तज्ञांनी केलं. और उससे पता चलता है मतलब कितना कमिटमेंट है, कितना ये जो कोऑपरेटिव मूवमेंट में लेके जा रहे हैं. बहुत अच्छा लगता है. काफी चीज आप कोऑपरेटिव मूवमेंट से, कोऑपरेशन से आगे बढ़ा सकते हैं. तो ये एक आपका जो संस्था जो ये दोनों बना है उसका अपन पता चलता है, अपन चला सकते हैं. 13व्या वर्षी जेव्हा वसतिगृहात तुमच्या हातात एखादा तरुण मुलगा येतो, हे दोघं तरुणच होते, रावसाहेब थोरात आणि गणपत दादा मोरे. तरुणाईत घेतलेला हा सगळा शिक्षणाचा चळवळीचा ही पालखी त्यांनी खांद्यावर घेतलेली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी असंख्य कार्यकर्ते तयार केले. जे काम एका शिक्षण व्यवस्थेचं आहे. वेगवेगळ्या सेक्शनमध्ये लीडर्स तयार करायचं हे शिक्षण व्यवस्थेचं काम आहे आणि चांगले लीडर्स तयार करायचं.
हा एक लीडर त्यांनी आपल्या भूमीसाठी, नाशिक जिल्ह्यासाठी, महाराष्ट्राची जिल्हा हे आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. हे व्यक्तिमत्व थोडंसं झाकळून गेलेलं आहे. अनेक पदांवर त्यांनी मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये काम केलं. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. तर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर दारणा धरणाच्या परिसरामध्ये पाऊस सुरू असला तरी धरणाची पाणी पातळी अजूनही 50% खाली आहे. मात्र तरीही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी आहे, ही पाहूया. गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह निफाड तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या उपनद्या आणि नाल्यांना आलेल्या पुराचं पाणी निफाड तालुक्यात नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होतंय. नांदूर मध्यमेश्वर धरणातून या पावसाच्या हंगामातील पहिल्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मराठवाड्याच्या दिशेनं गोदावरी नदी पात्रात 6310 क्युसेस इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुराचं पाणी दाखल झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून 400 क्युसेस वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला. हळूहळू वाढ करत पाण्याचा विसर्ग 6310 वेगानं सुरू झालाय. धरण क्षेत्रातील पाणी पातळी पुराचं पाणी कमी होताच पाण्याचा सुरू असलेला विसर्ग देखील टप्प्याटप्प्यानं कमी करत बंद केला जाणार. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांचा वाढदिवस जेल रोड, नेहरू नगर येथील बाबाज ग्रुपच्या वतीनं सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांचा वाढदिवस जेल रोड, नेहरू नगर येथील बाबाज ग्रुपच्या वतीनं सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. वाढदिवसाचं औचित्य साधत जेल रोड, नेहरू नगर येथील बाबाज ग्रुपचे अध्यक्ष अनुप बहोत आणि मित्र परिवारानं त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमशाळेत निराधार मुलांना शालेय वस्तूंचं वाटप केलंय. त्याचबरोबर दैनंदिन लागणाऱ्या अन्नधान्य आणि भाजीपाल्याचंही वाटप केलंय. शेतकरी आत्महत्येमुळे कोरोनाच्या काळात आईवडिलांचं आणि नातेवाईकांचं छत्र गमावलेल्या लहान मुलांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय. तसंच या लहान मुलांनी प्रमुख पाहुण्यांसाठी स्वागत गीत, पांडुरंग विठ्ठलाचं आणि देवीच्या गाण्यावर नृत्य सादर केलंय. कलाकारांना लाजवेल असं उत्कृष्ट नृत्य पाहून पाहुण्यांचे डोळे भरून आले होते. वाढदिवसाचे कार्यक्रम घेत असताना यामध्ये मला आज या ठिकाणी आमच्या नेहरूनगर बाबाज ग्रुपच्या वतीने यामध्ये आमचे अनुप बहोत आहेत, आमचा चिंटू गांगुडे आहे, आमचा संकेत पाटील आहे आणि बरीचशी मंडळी आहेत. तर या सर्वांच्या वतीने हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आधार तीर्थ आश्रम या ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत की जे मुलं शेतकरी आत्महत्येमध्ये पालकत्व गमावलेले लोक आहेत, लहान लहान मुलं आहेत की ज्यांना पालक नाही, अशी अनाथ मुलं, शेतकरी आत्महत्येबरोबर जे मुलं या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये आई वडिलांचं मातृत्व पितृत्व हरवलेले अशी मुलं आहेत आणि ज्या मुलांना इतरही कारणामुळे आई वडिलांचं संगोपन नसल्या कारणाने या ठिकाणी या आधार तीर्थ आश्रमामध्ये आमच्या बाबाज ग्रुप आणि या सर्व मित्रमंडळींच्या वतीने काही शालेय उपयोगी वस्तू, त्यामध्ये वह्या पुस्तकं असतील, पेन्शन असेल, गोल्ड रबर, असे जे जे छोटे मोठे आवश्यक अशा शैक्षणिक अत्यावश्यक वस्तू आहेत त्या वाटप करण्यात आल्या. त्याच पद्धतीने या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला, त्यामध्ये बिस्किटं आणि इतर वस्तू आहेत. तसेच मुलांना
जेवणासाठी जो काही भाजीपाला लागत असेल तो भाजीपाला या ठिकाणी आमच्या या बाबाज ग्रुप आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला. अशा पद्धतीचा आगळा वेगळा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जो महत्त्वाचा भाग होता तो आज मला या अनाथ मुलांना ज्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू पुरवल्यामुळं खरोखर आज या ठिकाणी मला माझं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. कारण या ज्या मुलांना या ठिकाणी जे गरजेचं आहे ते समाजाकडून पुरवल्या गेला पाहिजे असा एक संदेश या बाबाज ग्रुप आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी या पद्धतीने ज्या अनाथ मुलांचं जे संगोपनासाठी जे आवश्यक वस्तू आहेत त्या दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो आणि यापुढील काळामध्ये आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपणही अशा अनाथ मुलांसाठी कार्य करावं, त्यांना काहीतरी या ठिकाणी देण्याचं आपण संकल्प करूया. यापुढील काळामध्येही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशीभाई उन्हवणे हे नेहमीच आपल्या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून गोरगरिबांच्या आणि निराधार व्यक्तींच्या मागे खंबीरपणे नेहमीच उभे असतात. यामुळेच बाबाज ग्रुपचे अध्यक्ष अनुप बहोत, शीतलताई घोसाळे, आशुतोष गांगुर्डे आणि संकेत पाटील यांनी हा उपक्रम राबवला आणि शशीभाई उन्हवणे यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाचे महानगर प्रमुख राहुल चटोळे, उपमहानगर प्रमुख रॉनी लव्हेरी, साराभाई वेरुळकर, राज निकाळे, कुणाल पाठक, प्रशांत भालेराव, अविनाश बहोत, किशोर पवार, राजू कहार, प्रवीण इंगळे, निलेश उन्हवणे, योगेश नरवाडे, संतोष साहूत, मनोज भवर, अमोल साळवे, रंजन पगारे आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. तर इकडे पिंपळगाव बसवंत जवळ मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारामध्ये बिबट्या जेरबंद झालाय. अजूनही एक बिबट्या असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पिंपळगाव बसवंत जवळ मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारामध्ये उसाच्या शेतात 2 बिबट्यांचा मुक्त संचार ग्रामस्थांनी पाहिला. याबाबत वन विभागाला तातडीनं माहिती देऊन बुधवारी शिवारातील ऊस शेतीजवळ पिंजरा लावण्यात आला. बुधवारी रात्रीच एक बिबट्या शिकारीच्या आशेनं पिंजऱ्यात येऊन अडकला. तर गुरुवारी सकाळपासून बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. कोकणगाव शिवारामध्ये ऊस शेतीचं क्षेत्र मोठं आहे, त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. अजूनही एक बिबट्या या परिसरात असल्याची ग्रामस्थांची खात्री आहे. त्याला पकडण्यासाठी अजून काही दिवस पिंजरा ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट बीपी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी बीपी पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतं. बीपी पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.
आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की
आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. अकोला जिल्ह्यामध्ये नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. विविध ठिकाणी पुलांची उंची कमी असल्यानं पुराचं पाणी पुलावरून वाहत आहे. अशा धोकादायक परिस्थितीत पिंजर बार्शी टाकळी रोडवर अडकलेल्या प्रवाशांना अकोल्यातील संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलंय. अकोला जिल्ह्यात सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे बहुतांश गावांचा संपर्क तुटलाय. पुलावरून पाणी वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अकोला ते पिंजर रोडच्या सर्वच पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे कित्येक प्रवासी रात्रभर अडकून पडले होते. पण पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन रजिस्टरद्वारा संचलित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे दीपक सदाफळे यांना सुगावा लागतात आपल्या रेस्क्यू टीमसह त्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना रात्रभर जीवाची पर्वा न करता वाचवलं. यातून त्यांनी मानवतेचा संदेश दिला. आज रात्री 12:30 वाजता बार्शी टाकळीचे तहसीलदार
गजानन हमसर यांनी फोनवरून माहिती दिली की शहापूर एका नाल्यामध्ये एक इसम मोटरसायकलसह वाहून गेला आणि तो झाडावर चढलेला आहे. आपण लगेच रेस्क्यूसाठी निघून या. आम्ही 12:30 वाजता आमचे मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन द्वारा संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक टीम हे सर्व रेस्क्यू साहित्य घेऊन आम्ही निघत असताना बासटाकडी रोडवरील दोनच गावाजवळ एक चंद्रपूर येथील फॅमिलीसुद्धा कारवर अटकली होती आणि ती कार पाण्याच्या मध्यभागी होती. त्यांनासुद्धा आम्ही 1 वाजताच्या दरम्यान रेस्क्यू केलं. 3 लोकांना सुरक्षित त्या ठिकाणी वाचविण्यात आलं. जागर जनस्थानसाठी गोपाल ठक, मूर्तिजापूर. चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचे 2 कलश सापडल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर यावेळी दर्शनासाठी समाज बांधवांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. चाळीसगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करताना उत्खननात पुतळ्याखाली 2 कलश सापडले. या दोन्ही कलशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असल्याचं समाज बांधवांनी सांगितलं. हे वृत्त पसरताच अस्थि कलशाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी तहसीलदार अमोल मोरेंसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी देखील भेट देऊन माहिती घेतली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम चालू असताना तिथे काही खोदकाम करत असताना 2 कलश आढळून आलेले आहेत. तर आता त्याचा पंचनामा करून त्याची पुढील माहिती घेऊन त्याच्यावर शासनाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. चाळीसगाव शहरामध्ये नगरसेविका सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नूतनीकरण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी काम सुरू आहे. 22 जुलैला दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जुन्या पुतळ्याचं उत्खनन सुरू असताना जवळपास 10 फूट खाली कॉन्क्रीटमध्ये 2 अस्थि कलश आढळून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज पुतळा नवीन जागेत स्थापना करण्यासाठी माझी पत्नी सायली रोशन जाधव या प्रभागाची नगरसेवक यांनी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक नगराध्यक्ष यांनी सर्वानुमते मंजूर केलेल्या निधीमधून काम चालू होते. तसेच चबुतऱ्याचे पूर्ण काम झाल्यानंतर आज बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो जागा शिफ्ट करण्याकामी आज उत्खनन काम चालू असताना आमचे पूर्वज सांगत होते की बाबासाहेबांच्या इथे अस्थी आहेत, कलश आहे. त्याप्रमाणे आज अस्थी कलश मिळाला. त्यामुळे पूर्ण आंबेडकर जनता आज आनंदात आहे व आम्हाला अभिमान आहे की आज हा पुतळा मिळाल्यानंतर सर्व याचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नगरसेविका तसंच समाज बांधवांनी या अस्थि कलशाचं विधिवत पूजन करून अस्थि कलश बाहेर काढले. एका अस्थि कलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ सायगाव आणि दुसऱ्या कलशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख कोरीव स्वरूपात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितलंय त्यांचे वडील 1958 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला त्यावेळी अस्थि कलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते आणि ते आज उत्खनन करताना आढळून आल्याची माहिती समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी दिली आहे. डॉक्टर आंबेडकर चौक या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ऐतिहासिक पुतळा आहे त्या पुतळ्याचं नूतनीकरण करत असताना उत्खनना दरम्यान या ठिकाणी हा कलश बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली किमान 10 फूट जमिनीमध्ये हा कलश आढळून आलेला आहे. या कलशच्या संदर्भामध्ये माझे वडील स्वातंत्र्य सैनिक भगवान शंकर बागुल गुरुजी यांनी मला लहानपणी त्या एका पेपरचं कात्रण आणि काही दस्तावेज दाखवले होते आणि त्याची माहिती दिली होती. त्या आधारे मी हे सांगतो की जेव्हा 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर 9 डिसेंबर रोजी मुंबई चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि 10 डिसेंबर रोजी त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी क्रांतीसूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात जे हजारो लोक जमलेले होते. त्या अशा प्रकारचा इतिहास आहे. आणि आता रोशन जाधव आणि सायली जाधव यांनी आपल्या नगरसेवक पदाची जबाबदारी करताना जे नूतनीकरण करण्याचं काम चालू आहे त्याच्याच दरम्यान हे उत्खनन करण्यात आलं
आणि या ठिकाणी अस्थि कलश सापडलेला आहे. आणखी एक अस्थि कलश त्या ठिकाणी आहे, त्याचं खोदकाम चालू आहे. असा हा पवित्र अस्थि कलश त्या काळातल्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या ज्या कट्टर लोकांनी केला, त्या सर्वांना चाळीसगाव तालुक्याच्या वतीने, मी बौद्ध समाजाच्या वतीने त्यांना मी सलाम करतो, आदरांजली व्यक्त करतो. आणि या पुन्हा हा कलश या ठिकाणी या नवीन पुतळ्याच्या ठिकाणी पुन्हा तो पावित्र्य राखून आणि योग्य त्या शासकीय नियमाला अनुसरून तो अस्थि कलश पुन्हा या ठिकाणी जाणार आहे. हे कलश पुन्हा विधिवत पूजन करून नवीन पुतळ्याखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चाळीसगाव तालुका हा डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आहे. 1 जुलै 1937 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळीसगावात आले होते, याची देखील इतिहासात नोंद. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. विदर्भ आणि मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. तापी नदीपात्रात 1,38,000पेक्षा जास्त क्युसेस पाणी सोडण्यात आलंय. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळे पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. हतनूर धरणाजवळील गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरंढोरं सोडू नयेत अथवा नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत करण्यात आलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे रावेरचे प्रतिनिधी रवींद्र महाजन यांनी. मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे. या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या नद्यांना आलेल्या पुरामुळे 1,00,000 क्युसेसच्या वर पाणी या नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत या धरणाचे अभियंता महाजन आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. तर काय सांगा? हतनूर धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्यामध्ये विदर्भ आणि मध्य प्रदेशचा भाग येतो. विदर्भामध्ये अतिवृष्टीची नोंद 2 स्थळांवर झाली आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा एकसारखा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे रात्री 10 वाजेला उघडले. सदर दरवाजे उघडण्यापूर्वी आपण महसूल यंत्रणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्या थ्रू धरणाखालील गावांना इशारा दिला धोक्याचा. त्यामुळे अशा सूचना दिलेल्या होत्या की नदीपात्रात कोणी प्रवेश करू नये, गुरेढोरे सोडू नये व सर्व संबंधित यंत्रणांना आपण सूचना करून सुरक्षितरित्या हतनूर धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवून पाणी प्रवाह सोडला. आमचे कार्यकारी अभियंता श्री बेहरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धरणाची पाणी पातळी व पाणी प्रवाह नियंत्रित असून सध्या 1,25,000 क्युसेक्स पाणी प्रवाह नदीपात्रात सुरू आहे. यापुढेही आपण संपूर्ण काळजी घेऊन सुरक्षितरित्या पूर नियंत्रणाचे काम करू असा आमच्या यंत्रणेला विश्वास आहे. आम्ही 24 तास अहोरात्र दक्ष आहे. या तापी नदीपात्रातून या मध्य प्रदेश, गुजरात या दोघांना फायदा होत असतो आणि आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून समस्त सर्व गावकऱ्यांना देण्यात आला आहे. रवींद्र महाजन, जागर जनस्थान. शिर्डी साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटेपासूनच मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीमध्ये पहाटेपासूनच मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 4:30 वाजता श्रींची काकड आरती तर पहाटे 5 वाजता श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. श्री साईबाबांच्या प्रतिमेची आणि पोथीची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूकही काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा संस्थांचे तदर्थ समिती अध्यक्ष सुधाकर वर्लगड्डा यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी वीणा तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला होता. त्यानंतर सकाळी 8 वाजता श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचं विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला. यावेळी पुजारी तसंच संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी. येवले तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
अंदरसूल इथून एकाच रात्री 2 मोटरसायकल चोरीची घटना घडली आहे। सध्या येवले तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय, त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यातच मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढल्यानं वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ग्रामीण भागात दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्यानं पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा तालुक्यात होतीये। ग्रामीण भागात देखील जुगार, मटका, गावठी आणि देशी दारू विक्रीसह अवैध व्यवसाय पोलिसांच्या मेहरबानीवर खुल्लमखुल्ला सुरू असल्यानं याच कारणांनी चोऱ्यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप अंदरसूल येथील माजी सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी केला। बुधवारी रात्री 2 मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत। यापूर्वी सुद्धा माझी स्वतःची मोटरसायकल आणि त्याच आठवड्यामध्ये जवळजवळ 7 मोटरसायकली चोरीला गेलेल्या होत्या आणि त्या चोरी जाण्याचं प्रमाण आता परिसरातही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि भुरट्या चोऱ्याही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। ह्या भुरट्या चोऱ्या वाढत असताना गावातही अवैध जे धंदे आहेत त्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झालेला आहे। की कोरोनाची परिस्थिती खूप वाढलेली आहे, तरी पोलीस अंदरसूल आउटपोस्टच्या शेजारीच उजव्या हाताला मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे। प्रचंड गर्दी आहे, म्हणजे डिपार्टमेंटचं कुठल्याही प्रकारचं जो धाक पाहिजे तो कुठलाही नाही। आणि जी शासन संस्था आहे ती ग्रामपंचायत असेल, अंदरसूल ग्रामसेवक असेल किंवा त्या ठिकाणी तत्कालीन असणारे जे पदाधिकारी असतील यांचंही गावावर कुठल्या प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे या सगळ्या प्रकारच्या नंबर 2च्या धंद्याला मोठ्या प्रमाणात सुळसुळाट निर्माण झालेला आहे। जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला। या बातमीसोबतच न्यूज बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ। नाशिकमध्ये भेडसावणारा पाणी प्रश्न काही अंशी सुटू शकणार आहे, कारण नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झालेली आहे। जुलैच्या सुरुवातीपर्यंत नाशिक शहरामध्ये पावसानं हजेरी न लावल्यानं गंगापूर धरणाची पाण्याची पातळी 25%च राहिली होती। त्यामुळे नाशिककरांना पाण्याची मोठी समस्या येणाऱ्या काळात भेडसावणार असल्याची बाब लक्षात घेत नाशिक महानगरपालिकेनं बैठकीत दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला होता। मात्र गेल्या 2-3 दिवसापासून नाशिक शहरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं गंगापूर धरण 58% तर दारणा वालदेवी 70 ते 90% भरल्यानं नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। कोरोना विषाणूचा संसर्ग सुरूच आहे। पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई असतानाही पर्यटकांची मात्र मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळी गर्दी पाहायला मिळते। कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता ग्रामीण पोलीस सतर्क असून विना मास्क फिरणाऱ्यांवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी थेट 144 कलम लागू करण्याचे आदेश दिलेत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यामध्ये आपण नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या पर्यटनाच्या ठिकाणांच्या इथे कलम 144 लागू केलेला आहे। त्यामुळे मी सर्व लोकांना आवाहन करेन की आपण कृपया पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी करू नये। पुष्कळ आपण पाहतोय की बाबा गर्दीमुळे कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते त्या परिसरात वाढत आहेत। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून खबरदारीची उपाययोजना म्हणून आपण जी पर्यटनाची ठिकाणं आहेत तिथं हा कलम लागू केल्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की त्यांनी तिथे जाणं टाळावं। आतापर्यंत आपण पाहिलं तर मग आपल्याला 750च्या आसपास कारवाया याच्या संदर्भाने झालेल्या, त्याच्यामध्ये विदाऊट मास्कच्या कारवाया, त्याचबरोबर जे कोरोनाचे संदर्भाने घालून दिलेली जी बंधनं आहेत ते न पाळणं, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणं, याच्या संदर्भाने आपण कारवाया केलेल्या आहेत। त्याचबरोबर काही काही ठिकाणी ज्या स्थापना आहेत त्या शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतर देखील तिथे लोकांची गर्दी असल्यामुळे तिथे आपण ही कारवाई केलेली आहे। शिक्षणाच्या क्षेत्रात कालबाह्य झालेली गुरुकुल शिक्षण पद्धत आजही धुळे जिल्ह्यात 14 वर्षापासून सुरू आहे। विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही या तत्वावर संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा आणि संस्कार केंद्राच्या माध्यमातून गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे। आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त पाहूया या संस्थेवर आधारित हा स्पेशल रिपोर्ट। शिक्षण क्षेत्रामध्ये होत असलेले आमूलाग्र बदल आणि त्यातून विद्यार्थी आणि पालकांची होत असलेली लूट आपण कायमच पाहतो। धुळे जिल्ह्यात मात्र गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारी संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा आणि संस्कार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षण देण्याचं काम
गेल्या 14 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. हरिभक्तपरायण गीतामूर्ती सुदर्शन महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था वडीभोकर गाव आणि गोंदूर या 2 गावांच्या मधोमध गोंदूर विमानतळ रस्त्यावर गेल्या 14 वर्षापासून विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही या तत्वावर ही संस्था सातत्यानं गुरुकुल पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करते. या संस्थेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील जवळपास 55हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वारकरी संप्रदायाचं आणि शैक्षणिक शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जातं. पहाटेपासून योगासनं, प्राणायाम झाल्यानंतर विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. दिवसभरात विद्यार्थी आपापली कामं स्वतःच्या हातानं करतात. गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेऊन ज्ञान संपन्न होत आहेत. या संस्थेला विविध सामाजिक तसंच विविध क्षेत्रातील लोकांकडून सातत्यानं मदतीचा ओघ सुरू असतो. मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषते. या ज्ञानोबरांच्या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा गोंदूर भोकर तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी अनेक विद्यार्थी वारकरी गुरुकुलाच्या मार्फत अध्ययन करत आहेत. मी या विद्यार्थ्यांच्या मार्फत एवढंच सांगून जाईल की आज या पाठशाळेतून असंख्य विद्यार्थी आज बाहेर पडलेले आहेत. ते विद्यार्थी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य करताना आज आपल्याला दिसत आहेत. गुरुकुल पद्धतीने जे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहोत ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फी नाही, शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं मानधन नाही. ज्या ठिकाणून आम्ही शिकून आलो ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, त्या संस्थेचं जे वैशिष्ट्य आहेत तीच वैशिष्ट्य आस्थागायत आम्ही या ठिकाणी पाडण्याचा तो संकल्प केलेला आहे. मी ज्या संस्थेत शिकलो त्याच संस्थेसाठी आज काम करतो. शिक्षकांनी दिलेला उपदेश भविष्य घडवण्यासाठी उपयोगी पडला आणि त्यातूनच राष्ट्र कार्यासाठी भविष्यात तयार हो अशी प्रतिक्रिया सचिन देवरे या विद्यार्थ्यानं व्यक्त केली. श्री गुरी सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. धुळे येथे कार्यरत असणारे 14 वर्षापासून ही संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा या शहरात शिक्षणासाठी आलेलो असतानाच या वारकरी शिक्षण संस्थेवर लक्ष गेलं आणि सहजरित्या माऊली ज्ञानोबरायांचं मंदिर दिसतं म्हणून मध्ये आलो आणि पाहतो तर काय आदरणीय गुरुजींशी भेट झाली. कुंभारासारखा शिक्षक नाही रे जगात, वरून देवतो रे धपाटे खालून आधाराचा हात. आणि याच धपाट्यांनी शिकलो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा मास कम्युनिकेशन ऑफ जर्नलिझम पूर्ण केलं आणि याच क्षेत्रामध्ये कथा कीर्तनाच्या माध्यमातून देशाला व्यसनापासून, तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कार्यरत करीत आहे. आणि या संस्थेमध्ये ज्या पद्धतीने मी घडलो त्याच पद्धतीने अजून दुसरे विद्यार्थी घडावेत म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. सहकार महर्षी पद्मश्री काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते या गुरुशिष्यांची पुण्यतिथी ओझर इथे साजरी करण्यात आली आहे. ओझर कॅनल बागायतदार संघ आणि ओझर महाविद्यालयात पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. निफाड तालुकाच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सहकार शिक्षण कृषी क्षेत्राला नवी संजीवनी देणारे निफाड तालुक्याचे भूमिपुत्र सहकार महर्षी काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते या गुरुशिष्यांची पुण्यतिथी ओझर येथील कॅनल बागायतदार संघ आणि ओझर महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ई वायुनंदन, मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते यावेळी उपस्थित होते. ओझर महाविद्यालयाच्या आवारात ई वायुनंदन यांच्या हस्ते औषधी वनस्पतींचं वृक्षारोपण करण्यात आलं. काकासाहेब आणि तात्यासाहेब या गुरुशिष्यांच्या परिश्रमातून निफाडसह नाशिक जिल्ह्यात सहकार शिक्षण क्षेत्राची मोठी प्रगती झाली. तंत्रज्ञानाच्या युगात यापुढे सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अजून बदल करून विकास साधावा. कृषी क्षेत्रामध्ये नवीन यंत्र आणि तंत्राचा वापर करून दर्जेदार आणि भरघोस उत्पादन वाढवावं असं आवाहन यावेळी तज्ज्ञांनी केलं.
और उससे पता चलता है उनका कितना कमिटमेंट है, कितना ये जो कोऑपरेटिव मूवमेंट में लेके जाना है। बहुत अच्छा लगता है। काफी चीज आप कोऑपरेटिव मूवमेंट से कोऑपरेशन से आगे बढ़ा सकते हैं। तो ये एक आपका जो संस्था जो ये दोनों बना है उसका अपन पता चलता है, अपन चला सकते हैं। 13 वर्ष किंवा वसतिगृहात तुमच्या हातात एखादा तरुण मुलगा येतो, हे दोघंच होते, रावसाहेब थोरात आणि गणपत दादा मोरे. तरुणाईत घेतलेला हा सगळा शिक्षणाचा चळवळीचा ही पालखी त्यांनी खांद्यावर घेतलेली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी असंख्य कार्यकर्ते तयार केले. जे काम एका शिक्षण व्यवस्थेचं आहे. वेगवेगळ्या सेक्शनमध्ये लीडर्स तयार करायचं हे शिक्षण व्यवस्थेचं काम आहे आणि चांगले लीडर्स तयार करायचं. हा एक लीडर त्यांनी आपल्या भूमीसाठी, नाशिक जिल्ह्यासाठी, महाराष्ट्राची जिल्हा हे आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. हे व्यक्तिमत्व थोडंसं झांकाळून गेलेलं आहे. अनेक पदांवर त्यांनी मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये काम केलं. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. तर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर दारणा धरणाच्या परिसरामध्ये पाऊस सुरू असला तरी धरणाची पाणी पातळी अजूनही 50% खाली आहे. मात्र तरीही दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी आहे, ही पाहूया. गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह निफाड तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या उपनद्या आणि नाल्यांना आलेल्या पुराचं पाणी निफाड तालुक्यात नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होतंय. नांदूर मध्यमेश्वर धरणातून या पावसाच्या हंगामातील पहिल्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मराठवाड्याच्या दिशेनं गोदावरी नदी पात्रात 6310 क्युसेस इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुराचं पाणी दाखल झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून 400 क्युसेस वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला. हळूहळू वाढ करत पाण्याचा विसर्ग 6310 वेगानं सुरू झालाय. धरण क्षेत्रातील पाणी पातळी पुराचं पाणी कमी होताच पाण्याचा सुरू असलेला विसर्ग देखील टप्प्याटप्प्यानं कमी करत बंद केला जाईल. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांचा वाढदिवस जेल रोड नेहरू नगर येथील बाबाज ग्रुपच्या वतीनं सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांचा वाढदिवस जेल रोड नेहरू नगर येथील बाबाज ग्रुपच्या वतीनं सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. वाढदिवसाचं औचित्य साधत जेल रोड नेहरू नगर येथील बाबाज ग्रुपचे अध्यक्ष अनुप बहोत आणि मित्र परिवारानं त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ आश्रमशाळेत निराधार मुलांना शालेय वस्तूंचं वाटप केलंय. त्याचबरोबर दैनंदिन लागणाऱ्या अन्नधान्य आणि भाजीपाल्याचंही वाटप केलंय. शेतकरी आत्महत्येमुळे कोरोनाच्या काळात आईवडिलांचं आणि नातेवाईकांचं छत्र गमावलेल्या लहान मुलांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय. तसंच या लहान मुलांनी प्रमुख पाहुण्यांसाठी स्वागत गीत, पांडुरंग विठ्ठलाचं आणि देवीच्या गाण्यावर नृत्य सादर केलंय. कलाकारांना लाजवेल असं उत्कृष्ट नृत्य पाहून पाहुण्यांचे डोळे भरून आले होते. वाढदिवसाचे कार्यक्रम घेत असताना यामध्ये मला आज या ठिकाणी आमच्या नेहरूनगर बाबाज ग्रुपच्या वतीने यामध्ये आमचे अनुप बहोत आहेत, आमचा चिंटू गांगुडे आहे, आमचा संकेत पाटील आहे आणि बरीचशी मंडळी आहेत. तर या सर्वांच्या वतीने हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आधार तीर्थ आश्रम या ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत की जे मुलं शेतकरी आत्महत्येमध्ये पालकत्व गमावलेले लोक आहेत, लहान लहान मुलं आहेत की ज्यांना पालक नाही, अशी अनाथ मुलं
शेतकरी आत्महत्येबरोबर जे मुलं या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये आई वडिलांचं मातृत्व पितृत्व हरवलेले अशी मुलं आहेत आणि ज्या मुलांना इतरही कारणामुळे आई वडिलांचं संगोपन नसल्या कारणाने या ठिकाणी या आधारा तीर्थ आश्रमामध्ये आमच्या बाबाज ग्रुप आणि या सर्व मित्रमंडळींच्या वतीने काही शालेय उपयोगी वस्तू त्यामध्ये वह्या पुस्तकं असतील, पेन्शन असेल, गोल्डरबर असे जे छोटे मोठे आवश्यक अशा शैक्षणिक अत्यावश्यक वस्तू आहेत त्या वाटप करण्यात आल्या। त्याच पद्धतीने या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला, त्यामध्ये बिस्किटं आणि इतर वस्तू आहेत। तसेच मुलांना जेवणासाठी जो काही भाजीपाला लागत असेल तो भाजीपाला या ठिकाणी आमच्या या बाबाज ग्रुप आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला। अशा पद्धतीचा आगळा वेगळा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जो महत्त्वाचा भाग होता तो आज मला या अनाथ मुलांना ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू पुरवल्यामुळं खरोखर आज या ठिकाणी मला माझं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे। कारण या ज्या मुलांना या ठिकाणी जे गरजेचं आहे ते समाजाकडून पुरवल्या गेला पाहिजे असा एक संदेश या बाबाज ग्रुप आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे। आपण सर्वांनी या ठिकाणी या पद्धतीने ज्या अनाथ मुलांचं जे संगोपनासाठी जे आवश्यक वस्तू आहेत त्या दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो आणि यापुढील काळामध्ये आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपणही अशा अनाथ मुलांसाठी कार्य करावं, त्यांना काहीतरी या ठिकाणी देण्याचं आपण संकल्प करूया। यापुढील काळामध्येही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशीभाई उन्हवणे हे नेहमीच आपल्या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून गोरगरिबांच्या आणि निराधार व्यक्तींच्या मागे खंबीरपणे नेहमीच उभे असतात। यामुळेच बाबाज ग्रुपचे अध्यक्ष अनुप बहोत, शीतलताई घोसाळे, आशुतोष गांगुर्डे आणि संकेत पाटील यांनी हा उपक्रम राबवला आणि शशीभाई उन्हवणे यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत। या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाचे महानगर प्रमुख राहुल चटोळे, उपमहानगर प्रमुख रॉनी लव्हेरी, साराभाई वेरुळकर, राज निकाळे, कुणाल पाठक, प्रशांत भालेराव, अविनाश बहोत, किशोर पवार, राजू कहार, प्रवीण इंगळे, निलेश उन्हवणे, योगेश नरवाडे, संतोष साहूत, मनोज भवर, अमोल साळवे, रंजन पगारे आदी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। तर इकडे पिंपळगाव बसवंत जवळ मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारामध्ये बिबट्या जेरबंद झालाय। अजूनही एक बिबट्या असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। पिंपळगाव बसवंत जवळ मुंबई आग्रा महामार्गावरील कोकणगाव शिवारामध्ये ऊसाच्या शेतात 2 बिबट्यांचा मुक्त संचार ग्रामस्थांनी पाहिला। याबाबत वन विभागाला तातडीनं माहिती देऊन बुधवारी शिवारातील ऊस शेतीजवळ पिंजरा लावण्यात आला। बुधवारी रात्रीच एक बिबट्या शिकारीच्या आशेनं पिंजऱ्यात येऊन अडकला, तर गुरुवारी सकाळपासून बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। कोकणगाव शिवारामध्ये ऊस शेतीचं क्षेत्र मोठं आहे, त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते। अजूनही एक बिबट्या या परिसरात असल्याची ग्रामस्थांची खात्री आहे। त्याला पकडण्यासाठी अजून काही दिवस पिंजरा ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत। न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान। आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय। सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत। शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला। गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही
तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, JEE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि
इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत.
अकोला जिल्ह्यामध्ये नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. विविध ठिकाणी पुलांची उंची कमी असल्यानं पुराचं पाणी पुलावरून वाहत आहे. अशा धोकादायक परिस्थितीत पिंजर बार्शी टाकळी रोडवर अडकलेल्या प्रवाशांना अकोल्यातील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलंय. अकोला जिल्ह्यात सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे बहुतांश गावांचा संपर्क तुटलाय. पुलावरून पाणी वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अकोला ते पिंजर रोडच्या सर्वच पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे कित्येक प्रवासी रात्रभर अडकून पडले होते. पण पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन रजिस्टरद्वारा संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे दीपक सदाफळे यांना सुगावा लागताच आपल्या रेस्क्यू टीमसह त्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना रात्रभर जीवाची पर्वा न करता वाचवलं. यातून त्यांनी मानवतेचा संदेश दिला. आज रात्री 12:30 वाजता बार्शी टाकळीचे तहसीलदार गजानन हमसर यांनी फोनवरून माहिती दिली की शहापूर एका नाल्यामध्ये एक इसम मोटरसायकलसह वाहून गेला आणि तो झाडावर चढलेला आहे. आपण लगेच रेस्क्यूसाठी निघून या. आम्ही 12:30 वाजता आमचे मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन द्वारा संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक टीम हे सर्व रेस्क्यू साहित्य घेऊन आम्ही निघत असताना बार्शी टाकळी रोडवरील दोनच गावाजवळ एक चंद्रपूर येथील फॅमिलीसुद्धा कारवर अटकली होती आणि ती कार पाण्याच्या मध्यभागी होती. त्यांनासुद्धा आम्ही 1 वाजताच्या दरम्यान रेस्क्यू केलं. 3 लोकांना सुरक्षित त्या ठिकाणी वाचविण्यात आलं. जागर जनस्थानसाठी गोपाळ ठक, मूर्तिजापूर. चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करताना उत्खननात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचे 2 कलश सापडल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर यावेळी दर्शनासाठी समाज बांधवांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. चाळीसगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करताना उत्खननात पुतळ्याखाली 2 कलश सापडले. या दोन्ही कलशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी असल्याचं समाज बांधवांनी सांगितलं. हे वृत्त पसरताच अस्थी कलशाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील समाज बांधवांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी तहसीलदार अमोल मोरेंसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी देखील भेट देऊन माहिती घेतली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम चालू असताना तिथे काही खोदकाम करत असताना 2 कलश आढळून आलेले आहेत. तर आता त्याचा पंचनामा करून त्याची पुढील माहिती घेऊन त्याच्यावर शासनाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. चाळीसगाव शहरामध्ये नगरसेविका सायली रोशन जाधव यांच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं नूतनीकरण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी काम सुरू आहे. 22 जुलैला दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जुन्या पुतळ्याचं उत्खनन सुरू असताना जवळपास 10 फूट खाली कॉन्क्रीटमध्ये 2 अस्थी कलश आढळून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज पुतळा नवीन जागेत स्थापना करण्यासाठी माझी पत्नी सायली रोशन जाधव या प्रभागाची नगरसेवक यांनी तसेच सर्व सन्मान्य नगरसेवक नगराध्यक्ष यांनी सर्वानुमते मंजूर केलेल्या निधीमधून काम चालू होते. तसेच चबुतऱ्याचे पूर्ण काम झाल्यानंतर आज बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो जागा शिफ्ट करण्याकामी आज उत्खनन काम चालू असताना आमचे पूर्वज सांगत होते की बाबासाहेबांच्या इथे अस्थी आहेत, कलश आहे. त्याप्रमाणे आज अस्थी कलश मिळाला. त्यामुळे पूर्ण आंबेडकर जनता आज आनंदात आहे व आम्हाला अभिमान आहे की आज हा पुतळा मिळाल्यानंतर सर्व याचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नगरसेविका तसंच समाज बांधवांनी या अस्थी कलशाचं विधिवत पूजन करून अस्थी कलश बाहेर काढले. एका अस्थी कलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ साईगाव आणि दुसऱ्या कलशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव असा उल्लेख कोरीव स्वरूपात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यावेळी समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी सांगितलंय त्यांचे वडील 1958 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला त्यावेळी अस्थी कलश पुतळ्याच्या पायथ्याखाली ठेवले होते आणि ते आज उत्खनन करताना आढळून आल्याची माहिती समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल यांनी दिली. डॉक्टर आंबेडकर चौक या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ऐतिहासिक पुतळा आहे त्या पुतळ्याचं नूतनीकरण करत असताना उत्खनना दरम्यान या ठिकाणी हा कलश बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली
किमान 10 फूट जमिनीमध्ये हा कलश आढळून आलेला आहे। या कलशच्या संदर्भामध्ये माझे वडील स्वातंत्र्यसैनिक भगवान शंकर बागुल गुरुजी यांनी मला लहानपणी त्या एका पेपरचं कात्रण आणि काही दस्तावेज दाखवले होते आणि त्याची माहिती दिली होती। त्या आधारे मी हे सांगतो की जेव्हा 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, त्याच्यानंतर 9 डिसेंबर रोजी मुंबई चैत्यभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि 10 डिसेंबर रोजी त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी क्रांतीसूर्य पुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ते हजारो लोक जमलेले होते। त्या अशा प्रकारचा इतिहास आहे। आणि आता रोशन जाधव आणि सायली जाधव यांनी आपल्या नगरसेवक पदाची जबाबदारी करताना जे नूतनीकरण करण्याचं काम चालू आहे त्याच्याच दरम्यान हे उत्खनन करण्यात आलं आणि या ठिकाणी अस्थि कलश सापडलेला आहे। आणखी एक अस्थि कलश त्या ठिकाणी आहे, त्याचं खोदकाम चालू आहे। असा हा पवित्र अस्थि कलश त्या काळातल्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या ज्या कट्टर लोकांनी केला, त्या सर्वांना चाळीसगाव तालुक्याच्या वतीने मी बौद्ध समाजाच्या वतीने त्यांना मी सलाम करतो, आदरांजली व्यक्त करतो। आणि या पुन्हा हा कलश या ठिकाणी या नवीन पुतळ्याच्या ठिकाणी पुन्हा तो पावित्र्य राखून आणि योग्य त्या शासकीय नियमाला अनुसरून तो अस्थि कलश पुन्हा या ठिकाणी जाणार आहे। हे कलश पुन्हा विधिवत पूजन करून नवीन पुतळ्याखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। चाळीसगाव तालुका हा डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे। 1 जुलै 1937 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळीसगावात आले होते, याची देखील इतिहासात नोंद। जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव। विदर्भ आणि मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। विदर्भ आणि मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले। तापी नदीपात्रात 1,38,000पेक्षा जास्त क्युसेस पाणी सोडण्यात आलंय। धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळे पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे। हतनूर धरणाजवळील गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरढोरं सोडू नयेत अथवा नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत करण्यात आलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे रावेरचे प्रतिनिधी रवींद्र महाजन यांनी। मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या नद्यांना आलेल्या पुरामुळे 1 लाख क्युसेसच्या वर पाणी या नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या धरणाचे अभियंता महाजन आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। तर काय सांगा? हतनूर धरणाचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्यामध्ये विदर्भ आणि मध्य प्रदेशचा भाग येतो। विदर्भामध्ये अतिवृष्टीची नोंद 2 स्थळांवर झाली आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा एकसारखा पाऊस सुरू आहे। या पावसामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे रात्री 10 वाजेला उघडले। सदर दरवाजे उघडण्यापूर्वी आपण महसूल यंत्रणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्या थ्रू धरणाखालील गावांना इशारा दिला धोक्याचा। त्यामुळे अशा सूचना दिलेल्या होत्या की नदीपात्रात कोणी प्रवेश करू नये, गुरेढोरे सोडू नये व सर्व संबंधित यंत्रणांना आपण सूचना करून सुरक्षितरित्या हतनूर धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवून पाणी प्रवाह सोडला। आमचे कार्यकारी अभियंता श्री बेहरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धरणाची पाणी पातळी व पाणी प्रवाह नियंत्रित असून सध्या 1,25,000 क्युसेक्स पाणी प्रवाह नदीपात्रात सुरू आहे। यापुढेही आपण संपूर्ण काळजी घेऊन सुरक्षितरित्या पूर नियंत्रणाचे काम करू असा आमच्या यंत्रणेला विश्वास आहे। आम्ही 24 तास अहोरात्र दक्ष आहे। या तापी नदीपात्रातून या मध्य प्रदेश गुजरात या दोघांना फायदा होत असतो आणि आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून समस्त सर्व गावकऱ्यांना देण्यात आला आहे। रवींद्र महाजन, जागर जनस्थान। शिर्डी साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटेपासूनच मंगलमय वातावरणात सुरुवात झाली। गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीमध्ये पहाटेपासूनच मंगलमय वातावरणात सुरुवात झाली। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 4:30 वाजता श्रींची काकड आरती तर पहाटे 5 वाजता श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली। श्री साईबाबांच्या
प्रतिमेची आणि पोथीची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूकही काढण्यात आली। या मिरवणुकीत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा संस्थांचे तदर्थ समिती अध्यक्ष सुधाकर वर्लगड्डा यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी वीणा, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा घेऊन सहभाग घेतला होता। त्यानंतर सकाळी 8 वाजता श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचं विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला। यावेळी पुजारी तसंच संस्थांचे अधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी। येवले तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। अंदरसूल इथून एकाच रात्री 2 मोटरसायकल चोरीची घटना घडली आहे। सध्या येवले तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय, त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यातच मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढल्यानं वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ग्रामीण भागात दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्यानं पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा तालुक्यात होतीये। ग्रामीण भागात देखील जुगार, मटका, गावठी आणि देशी दारू विक्रीसह अवैध व्यवसाय पोलिसांच्या मेहरबानीवर खुल्लमखुल्ला सुरू असल्यानं याच कारणांनी चोऱ्यांचं प्रमाण वाढल्याचा आरोप अंदरसूल येथील माजी सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी केला। बुधवारी रात्री 2 मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत। यापूर्वी सुद्धा माझी स्वतःची मोटरसायकल आणि त्याच आठवड्यामध्ये जवळजवळ 7 मोटरसायकली चोरीला गेलेल्या होत्या आणि त्या चोरी जाण्याचं प्रमाण आता परिसरातही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि भुरट्या चोऱ्याही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। ह्या भुरट्या चोऱ्या वाढत असताना गावातही अवैध जे धंदे आहेत ते अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झालेला आहे। की कोरोनाची परिस्थिती खूप वाढलेली आहे तरी पोलीस अंदरसूल आउटपोस्टच्या शेजारीच उजव्या हाताला मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे, प्रचंड गर्दी आहे। म्हणजे डिपार्टमेंटचं कुठल्याही प्रकारचं जो धाक पाहिजे तो कुठलाही नाही आणि जी शासन संस्था आहे ती ग्रामपंचायत असेल, अंदरसूल ग्रामसेवक असेल किंवा त्या ठिकाणी तत्कालीन असणारे जे पदाधिकारी असतील यांचंही गावावर कुठल्या प्रकारचं नियंत्रण नसल्यामुळे या सगळ्या प्रकारच्या नंबर 2च्या धंद्याला मोठ्या प्रमाणात सुळसुळाट निर्माण झालेला आहे। जागर जनस्थानसाठी अयुब शहा, येवला।